नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती ग्रामीण महावितरण भरती 2026 याबाबतची माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मागील व्हिडिओमध्ये आपण अमरावती मोर्शी विभागाची जाहिरात पाहिलेली होती। तर आता अमरावती ग्रामीणची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाचं असं की तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये नोकरी करू शकता, जॉब करू शकता। तर बघा ही भरती कशा प्रकारची आहे, यामध्ये कोणत्या पदांचा समावेश असणार आहे तर आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे करावा लागेल। तर बघा मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मोर्शी विभागाची जाहिरात पाहिलेली होती। तर आता या ठिकाणी बघा ही जाहिरात आहे अमरावती ग्रामीण विभागाची, ठीक आहे। तर यामध्ये बघा अमरावती तालुक्यातील सर्व गावे येणार आहे। भातकुली तालुका, चांदूर रेल्वे तालुका, धामणगाव रेल्वे तालुका, नांदगाव खंडेश्वर तालुका आणि तिवसा तालुका या ठिकाणी तुम्हाला नोकरी संधी मिळू शकते, ठीक आहे। तर यामध्ये पदे बघा, तर या ठिकाणी वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनच्या 30 जागा आहे, लाईनमन तर तारतंत्री लाईनमन याच्या एकूण 30 जागा आहे आणि कोपा याच्या एकूण 9 जागा आहेत। तर हे एकूण 70 जागेसाठी भरती होणार आहे। मागील भरती 60 जागेसाठी होती। तुम्ही दोन्हीसाठी आपला अर्ज भरू शकता, त्यासाठी पण आपला अर्ज भरू शकता आणि यासाठी पण आपला अर्ज भरू शकता। तर याची जी पात्रता मागितली आहे 10वी पास, लक्षात ठेवायचं 10वी पास या ठिकाणी मागितलेला आहे आणि या ठिकाणी संबंधित ट्रेडमध्ये आयटी असणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं 10वी पास आणि या ट्रेडमध्ये आयटी झाला असेल तुमचा तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। तर या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी, लक्षात ठेवायचं 18 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक, ठीक आहे। या सर्वात महत्त्वाचं आहे फक्त अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असाल तर तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। तर ही भरती अप्रेंटिसशिप साठी होणार असून 1 वर्षासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे, ठीक आहे। तुमची या ठिकाणी एक्झाम वगैरे घेणार नाही आहे। हे भरती अप्रेंटिसशिपच्या 1 वर्षासाठी तुमची नियुक्ती केली जाणार आहे आणि 10वीची टक्केवारी आणि आयटीआयची टक्केवारी याच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आपला अर्ज भरू शकता। 31 जानेवारीची अंतिम तारीख आहे, लक्षात ठेवायचं 31 जानेवारीची अंतिम तारीख आहे। तर हा जो आस्थापन क्रमांक दिलेला हा ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला याचा वापर करावा लागेल आणि आपला अर्ज भरावा लागेल। तर अर्जाची तुम्हाला प्रिंट काढावं लागेल, लक्षात ठेवायचं अर्जाची प्रिंट काढावं लागेल आणि अर्जाची प्रिंट तुम्हाला कार्यकारी अभियंता मारा विविक मर्यादित अमरावती ग्रामीण विभाग, मेजर स्टोअर, संकुल, पॉवर हाऊस, वेलकम पॉइंट अमरावती, मोर्शी रोड अमरावती येथे तुम्हाला जमा करावा लागणार आहे। अगोदर 31 तारखेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईन द्वारे भरू शकता आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तिची प्रिंट काढायची, प्रिंट जी आहे या पत्त्यावर जमा करायची। 5 फरवरीची अंतिम तारीख आहे। 5 फरवरीपर्यंत तुम्ही आपली जी प्रिंट आहे त्या ठिकाणी जमा करू शकता आणि 31 जानेवारीपर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईन द्वारे भरू शकता। आपला प्रिंट सोबत आपले डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जा, जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड कराल ऑनलाईन अर्ज भरताना हे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे। तर फक्त हा जो आस्थापन क्रमांक दिलेला आहे त्या व्यवस्थित लक्षात ठेवायचं। या ठिकाणी म्हटलेलं आहे आयटीआय व 10वीची गुणांची वेटेज धरून तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे, लक्षात ठेवायचं। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असाल तरच आपला अर्ज भरायचा, इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार नाही। 31 जानेवारी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे आणि जी तुमची प्रिंट निघणार आहे ते प्रिंट तुम्ही 5 फरवरीपर्यंत दिलेल्या पत्त्यावर जमा करू शकता। संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दे। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।